म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा आता झाली आहे। मागच्या 5 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या उलटापालटींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष आणि अनेक नेत्यांच्या दृष्टीने ही विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्यात मागच्या 2-2.5 वर्षात झालेल्या फोडाफोडीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडून अस्तित्वात आलेल्या 4 गटांच्या दृष्टीनेही ही निवडणूक अस्तित्वाच्या लढाईसारखी असणार आहे। सद्यस्थितीत एकीकडे महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे। मात्र या दोन्ही आघाड्यातील घटक पक्षांमध्ये अनेक जागांवरून तीव्र मतभेद असल्याने अनेक ठिकाणी पाडापाडी होणार हे जवळपास निश्चित आहे। त्यात सत्ताधारी महायुतीमधील भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे अनेक ठिकाणी सूर जुळलेले नाहीत। त्यामुळे काही मतदारसंघात महायुतीत एकत्र लढली असली तरी आपल्याच युतीमधील अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। सध्या अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद असल्याचं दिसून येत आहे। त्यात काही ठिकाणी मित्र पक्षांना आव्हान देण्यासारखे प्रकार घडत आहेत। या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये पाडापाडी होऊ शकते अशा 5 प्रमुख विधानसभा मतदारसंघांचा आपण आज आढावा घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। म्हणजे विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे माहितीमधील घटक पक्षांमध्ये बऱ्याच मतदारसंघांमध्ये मतभेद उफाळून येत आहेत। मागच्या 5 वर्षात बदललेली राजकीय समीकरणं तसेच माहितीमध्ये फेरमांडणी होऊन अजित पवार गटाचा झालेला प्रवेश यामुळे काही मतदारसंघांमध्ये जागा वाटप करणं अडचणीचं होऊन बसलाय। हीच बाब आता माहितीमधून अंतर्गत पाडापाडीस कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे। महायुतीच्या सध्याच्या जागा वाटपानुसार भाजपाला सर्वाधिक म्हणजेच 150 ते 160, शिंदे गटाला 70 ते 80, तर अजित पवार गटाच्या वाट्याला केवळ 40 ते 50 जागाच येण्याची शक्यता आहे। मात्र यातीलही अनेक मतदारसंघांमध्ये माहितीमधील 3ही पक्षांमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे, तर काही मतदारसंघांमध्ये सध्या माहितीत असलेल्या पक्षांमधील नेतेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याचे दिसत आहेत, तर काही ठिकाणी नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे परिस्थिती बिघडलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर माहितीमध्ये हमखास पाडापाडी होऊ शकते असे 5 मतदारसंघ पुढील प्रमाणे आहेत। माहितीमध्ये पाडापाडी होऊ शकते असा पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे इंदापूर। पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार गटाचे दत्तामामा भरणे हे विद्यमान आमदार आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत दत्तामामा भरणे यांनी भाजपाच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता, तर गतवर्षी अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याबरोबर दत्तामामा भरणेही आले होते। मात्र माहितीत आलेल्या अजित पवार गटासोबत दत्तामामा भरणेही आल्यामुळे इथून विधानसभेची तयारी करत असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला होता। तसेच इंदापूरची जागा ही माहितीमधून अजित पवार गटाच्या दत्तामामा भरणे यांना मिळणार हे निश्चित झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी तुतारी वाजवत शरद पवार गटात प्रवेश केला। मात्र त्यानंतरही येथील समीकरण जुळलेलं नाही। येथे अजित पवार गटाचे दत्तामामा भरणे विरुद्ध शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत होणार हे निश्चित मानलं जात आहे। मात्र हर्षवर्धन पाटील यांचं शरद पवार गटात येणं पक्षातील स्थानिक नेत्यांना आवडलेलं नाही। इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात पवार गटातील नेते एकवटल्याचं चित्र इंदापुरात पाहायला मिळालं। प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, भरत शाह यांच्या उपस्थितीत नुकताच परिवर्तन मेळावा घेण्यात आला। या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित होते। इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही, इथलं मोहोळ महाराष्ट्रात उठणार आहे, हा आवाज जनतेचा आहे, आवाज कुणी थांबवू शकत नाही, संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटतील। प्रामाणिकपणा महत्वाचा आहे, लोक प्रामाणिकपणाला साथ देतात, कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही हे लक्षात घ्या असा इशाराही शरद पवारांना परिवर्तन मेळाव्यातून देण्यात आला होता। त्यामुळे या मतदारसंघात वेगळीच गणित आकारास येण्याची शक्यता आहे। त्यातच येथील स्थानिक भाजपा कार्यकर्ते हे कोणाच्या बाजूने आपलं मत टाकतात यावर येथील निकाल अवलंबून असणार आहे। दरम्यान माहितीमध्ये सध्या पाडापाडीची चिन्ह दिसत असलेला दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे फलटण। अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या फलटणमध्ये दीपक चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी त्यांची उमेदवारी ही जाहीर केली होती। मात्र आता येथील प्रभावी नेते असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट शरद पवार गटात जाणार असल्याचं बोललं जात असतानाच विद्यमान आमदार दीपक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि संपूर्ण राजे गट यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांची साथ सोडत खासदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत हाती तुतारी घेतली आहे। दरम्यान त्यांच्यानंतर रामराजेही शरद पवार गटात जाणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही।
रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी शांत राहणार असले तरी महायुतीचा प्रचार करणार नाहीत असं बोललं जात आहे. महायुतीत असताना भाजपच्या नेतेमंडळींकडून होत असलेली अडवणूक व कार्यकर्त्यांना मिळत नसलेला सन्मान यामुळे पक्ष बदल करण्याचा दबाव कार्यकर्त्यांकडून रामराजेंच्या गटावर करण्यात येत होता. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना रामराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घालून न्याय देण्याची मागणी सुद्धा केली होती, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता फलटणमध्येही महायुतीमधील घटक पक्षात असलेल्या अंतर्गत वादांमुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच आता दीपक चव्हाण हे शरद पवार गटाकडून उमेदवार झाल्यास महायुतीमधून त्यांच्या विरोधात दिल्या जाणाऱ्या उमेदवाराला महायुतीमधील घटक पक्षांकडूनच पाडापाडीची शिकार बनवलं जाण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये पाडापाडीचे प्रयोग रंगू शकेल असा तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे मोहोळ. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. येथील विद्यमान आमदार यशवंत माने हे अजित पवार गटात आहेत. दरम्यान मोहोळमध्ये अजित पवार गटातील उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यातील वाद विकोपाला पोहोचलाय. तसेच राजन पाटील गटाच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत पाडणं हेच अंतिम ध्येय असल्याची घोषणा उमेश पाटील यांनी केली आहे. त्यात उमेश पाटील हे सध्या अजित पवार गटात नाराज आहेत. त्यांनी पुढचा राजकीय निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र या नाराजी नाट्यामुळे अजित पवार गट या मतदारसंघात दुबळा होण्याची शक्यता असून त्यामधून विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसू शकतो. महायुतीमध्ये पाडापाडीचं राजकारण रंगण्याची दाट शक्यता असलेला चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे नांदगाव. नांदगावमध्ये शिंदे गटाचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत. तसेच महायुतीमधील निकषांनुसार त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र या मतदारसंघावर दावा ठोकण्याची तयारी अजित पवार गटाकडूनही करण्यात येत आहे. तसेच छगन भुजबळ हे पुतणे समीर भुजबळ यांना इथून लढवण्यास इच्छुक आहेत. त्यातही छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये फारसं शक्य नसल्याने दोन्ही बाजूंनी नमतं घेतलं जाण्याची शक्यता कमी आहे. त्यात 2019च्या विधानसभा निवडणुकीत सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांचा पराभव केलेला असल्याने त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भुजबळ शोधत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून महायुतीला आघाडी मिळाली होती. मात्र भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील मतभेद विकोपाला गेले तर महायुतीची ही जागा अडचणीत येऊ शकते. एवढंच नाही तर सुहास कांदे यांना महायुतीचं तिकीट मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांनी पाडापाडीचं राजकारण करत काही वेगळं गणित जुळवलं तर येथील निवडणूक सुहास कांदे यांना जड जाऊ शकते. महायुतीत पाडापाडीचे संकेत मिळणारा पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे दीपक केसरकर हे विद्यमान आमदार आहेत. केसरकर येथून सलग 3 वेळा विजयी झाले आहेत. दरम्यान महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटण्याची शक्यता असल्याने दीपक केसरकर येथून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. मात्र सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा दावेदारी ठोकल्याने आमदारकीची स्वप्न पाहत असलेल्या भाजपामधील अनेक इच्छुक नेत्यांची कुचंबना झाली आहे. भाजपा नेते राजन तेली यांनी केसरकरांविरुद्ध निवडणूक लढवण्याची उघड भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत दीपक केसरकर यांना महायुतीने अधिकृत उमेदवार केल्यास त्यांच्या विरोधात भाजपामधून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास त्याचा थेट फायदा महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाला होऊ शकतो. तसेच केसरकरांविरुद्ध उघड बंडखोरी न झाल्यास त्यांना पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला भाजपामधील नाराजांकडून छुपी मदत होऊ शकते. त्यामुळे सध्या सावंतवाडी मतदारसंघातही महायुतीचं टेन्शन वाढलेलं आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी होणार हे उघड आहे. त्यात वरील 5 विधानसभा मतदारसंघ हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण म्हटले पाहिजे. महायुतीचं जागावाटप फायनल झाल्यानंतर बंडखोरी आणि त्यांच्या बंडाची नेमकी व्याप्ती कळणार आहे. दरम्यान अंतर्गत पाडापाडीचं राजकारण झाल्यास त्याचा महायुतीला किती फटका बसू शकतो याबाबतचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आमच्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जर हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.